I'm Shelar Madam from Shahar Takri High School, Shahar Takri Standard 7, Subject English. News Analysis. Time in History. ही एक बातमी आहे. त्या बातमीमध्ये काय छापलेलं आहे आपल्याला बघायचं आहे. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. But right now we have only one planet and we need to work together to protect it, Hawking wrote recently in the newspaper. इतिहासातील अतिशय महाभयंकर काळ असं या हेडिंगचं नाव आहे आणि लंडनमध्ये छापलेल्या वर्तमानपत्रामधली ही बातमी आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आजवरच्या इतिहासातील मानव जातीला सर्वात भयंकर अशा काळाला मनुष्य सध्या तोंड देत आहे. आणि असा हा इशारा कोणी दिलेला आहे तर हा इशारा स्टीफन हॉकिंग्स यांनी दिलेला आहे. स्टीफन हॉकिंग्स म्हणतात हवामानातला जो होणारा बदल असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, साथीचे रोग असतील, अशा भयानक अशा प्रसंगांना, प्रचंड आव्हानांना आज संपूर्ण जग तोंड देत आहे. सध्या आपण ज्या ग्रहावर राहत आहोत त्याचा विध्वंस करण्याचं तंत्रज्ञान सर्वांनी अवगत केलेलं आहे, परंतु ते वाचवण्याचं क्षमता मात्र अजून विकसित केलेली नाही. म्हणजे विज्ञानाने प्रगती केलेली आहे परंतु विध्वंस करण्यातच जास्त रस लोकांनी घेतलेला आहे असं दिसतंय. परंतु स्वतःला त्यापासून वाचवण्याची क्षमता मात्र विकसित झालेली नाही. आजपासून शेकडो वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यावर सुद्धा वसाहती निर्माण करू किंवा केलेल्या असतील, पण आजच्या या वेळेस आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे, कारण आपण फक्त पृथ्वी ग्रहावरच राहू शकतो, इतर ग्रहावर सध्या तरी राहू शकत नाही. आणि म्हणून त्याचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं एका वर्तमानपत्रामध्ये, त्या वर्तमानपत्राचं गार्डियन हे नाव आहे, त्या वर्तमानपत्रामध्ये स्टीफन हॉकिंग्स एक मोठे प्रोफेसर, अतिशय फेमस असे सायंटिस्ट यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यावर काही प्रश्न आहेत पहा. गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ काय तर मॅनकाइंड मीन्स ऑल ह्युमन्स or the human race. Second question, which words or phrases in the news refer to the earth? Earth म्हणजे पृथ्वी. पृथ्वीसाठी कोणते शब्दसमूह या बातमीमध्ये आलेले आहेत तर वर्ल्ड हा शब्द आलेला आहे. आणखी प्लॅनेट. मग काय लिहू शकू आपण उत्तर? वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स यूज्ड फॉर द अर्थ इन द न्यूज. Third question, which of the given problem do you believe is the most serious? दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त सिरियस प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे असं तुमचा विश्वास आहे? इथे दिलं पहिलं ए क्लायमेट चेंज, सेकंड बी आकडा ओव्हर पॉप्युलेशन, सी एपिडेमिक डिसीज. मग यातलं सगळ्यात मोठं आपल्या मनानुसार आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही कोणतंही सांगू शकता. क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीज. तुमच्या मनाने तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला पुढचे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये.
आणि तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, बाय, सी यू. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ.